नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बॉम्बे हायकोर्टमध्ये जी क्लर्क या पदासाठी जाहिरात निघालेली आहे, त्या परीक्षेचा नेमका सिलेबस काय आहे? मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम पॅटर्न बघितला होता क्लर्क या पदासाठी. पण आता आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या परीक्षेचा सिलेबस नेमका काय असणार आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या परीक्षेचा पहिला टप्पा आहे स्क्रीनिंग टेस्ट. तर या स्क्रीनिंग टेस्टमध्ये तुम्हाला एकूण 6 विषय त्यांनी दिलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज म्हणजे जी के, त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता किंवा त्याच्यासारखे प्रश्न, आणि अरिथमॅटिक म्हणजे मॅथ, आणि 6वा आहे कॉम्प्युटर. तर आता एका एका सिलेबसला आपण डिकोड करत जाऊया. तर पहिल्यांदा बघा, मराठी विषयामध्ये तुम्हाला 10 प्रश्न असतील 10 मार्कांसाठी, आणि त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल मराठी ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युसेज ऑफ वर्ड्स. त्यानंतर आहे इंग्लिश. इंग्लिश हा विषय तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्कांसाठी असतील. इंग्लिशमध्येही इंग्लिश ग्रामर, त्याच्यानंतर स्पेलिंग एरर्स, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आणि युसेज ऑफ वर्ड्स. आणि तिसरा विषय आपण जाऊया. तिसरा विषय आहे जी के म्हणजे जनरल नॉलेज. हा विषय तुम्हाला 10 प्रश्न 10 मार्कांसाठी असतील. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट्स म्हणजेच क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला रोजच्या एक्सपिरियन्समधले काही प्रश्न असतील तसं विचारू शकतात, किंवा जे करंट अफेअर्स आहेत ते विचारू शकतात. त्यानंतर त्याने दिले की वर्क ऑफ एमिनेंट पर्सन्स इन व्हेरियस फील्ड्स अँड ऑन हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ इंडिया एस्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र. आणि तुम्हाला विचारले की जे एमिनेंट पर्सन्स म्हणजे काय प्रसिद्ध व्यक्ती असतात, सुप्रसिद्ध व्यक्ती असतात, त्यांच्या फील्डमध्ये योगदान, उदाहरणार्थ सायंटिस्ट असतील किंवा हिस्ट्री किंवा जिओग्राफीमध्ये ज्यांनी योगदान दिलं आहे, क्रांतिकारी असतील, समाजसुधारक असतील किंवा जिओग्राफर असतील, तर अशा लोकांचं तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आणि ते म्हणतात की स्पेशली महाराष्ट्राशी रिलेटेड जे व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी तिथे आपल्याला प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर चौथा विषय त्यांनी दिला आहे जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. तर यामध्ये ते विचारतील की क्वेश्चन टू टेस्ट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड चेक करण्यासाठी ते तुम्हाला तशा प्रकारचे क्वेश्चन विचारतील. आणि हा जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ताविषयी तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्कांसाठी विचारले जातील. 5वा सब्जेक्ट ते म्हणत आहेत अरिथमॅटिक म्हणजे मॅथ्स. त्यामध्ये ते ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲव्हरेज म्हणजे सरासरी, पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी, अँड डेसिमल फ्रॅक्शन हे तुम्हाला इथे विचारणार आहेत. आणि अरिथमॅटिक तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्कांसाठी विचारणार आहेत. त्याच्यानंतर 6वा आणि अंतिम विषय आहे कॉम्प्युटर. कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स. आता कॉम्प्युटरमध्ये ते काय विचारू शकतात बरं, शॉर्टकट कीज विचारू शकतात. त्यानंतर तुम्हाला लुसेंट पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये सुद्धा कॉम्प्युटरचा एक सेक्शन दिलेला आहे, त्यामधूनही तुम्ही वाचू शकता, किंवा यूट्यूबवर एखादा व्हिडिओ बघून घेऊ शकता. कॉम्प्युटरसाठी 10 प्रश्न 10 मार्कांसाठी विचारलं जाईल परीक्षेमध्ये. तर असं हे टोटल 90 मार्कांचा हा पेपर आहे. 90 मार्कांचा पेपर आणि टोटल प्रश्नसुद्धा 90 आहेत. आणि यासाठी तुम्हाला 60 मिनिटांचा म्हणजे एका तासाचा वेळ मिळणार आहे. 90 प्रश्न हे 60 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. तर हा होता स्क्रीनिंग टेस्टचा सिलेबस. आता स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर तुमची म्हणजे स्क्रीनिंग टेस्टमध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांची इथे टायपिंग टेस्ट घेतली जाणार आहे. पॉईंट नंबर सीमध्ये तुम्ही इथे बघू शकता की द इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन कॉम्प्युटर ओनली. कॉम्प्युटरवरच तुमची इंग्लिश टायपिंग टेस्ट होणार आहे. पण कोणाची, जे विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टमध्ये पास होतील त्यांचीच. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.